आता पाहूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। परभणीत पुन्हा एकदा कॅशचा तुटवडा। एसबीआय आयडीबीआय मध्यवर्ती बँकेसमोरील एटीएम मध्ये कॅश उपलब्ध नाही। एटीएम बंद असल्याने नागरिकांचे हाल। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबाव। अभिनेते विजय पाटकर यांचा उदय सामंत यांच्यावर आरोप। अर्ज भरू दिला गेला नसल्याचा आरोप। दरम्यान उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्केंनी देखील अर्ज दाखल केला। नागपूरच्या अमरावती रोडवरील 105 एकरमध्ये उभारलेल्या लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन। कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती। वेंगुर्ल्याच्या शिरोडा समुद्रात मच्छीमार बोट उलटली। 3 मच्छीमार बुडाले। दोघांना वाचवण्यात यश। 1 जण बेपत्ता। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त। माओवाद्यांनी पुरून ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलिसांकडून नष्ट। आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई। मुंबई महानगरपालिकेची सर्व साहित्य खरेदी जेम पोर्टलवरूनच होणार। साहित्य खरेदीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी बीएमसीचा निर्णय। दरम्यान शालेय वस्तू शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता कमी। समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी यंदा जीवरक्षकांच्या संख्येमध्ये वाढ। तर मुंबई अग्निशमन दलाकडून जुन्या कंत्राटदाराला 1 वर्षाची मुदतवाढ। गिरगाव, दादर, वर्सोवा, जुहू, अक्सा आणि गोराई या 6 समुद्र किनाऱ्यांवर बाह्य संस्थेची नेमणूक। अहिल्यानगरात गेल्या 6 महिन्यात पोलिसांवर 4 वेळा हल्ला। काल 2 पोलिसांना जबर मारहाण। 1 पोलीस गंभीर जखमी। तर काल पाईपलाईन रोडवर गोळीबार झाल्याचा प्रकार। एकीकडे उन्हाचा तडाखा जाणवतोय तर दुसरीकडे पावसाची चाहूल आहे। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। येत्या 3 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज। अंदमानात दाखल मान्सूनची पुढे वाटचाल। मान्सूनच्या वाटचालीसाठी अरबी समुद्रात पोषक वातावरण। बीडच्या केज तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका। केळीच्या बागांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे शेतातील सोलार पॅनल देखील उन्मळून पडून लाखोंचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान। तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी। येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात गारपिटीसह वादळाचा कहर। वादळी वाऱ्यांमुळे येवल्यामध्ये पोल्ट्री गोडाऊन, पॉलीहाऊस उद्ध्वस्त। नैसर्गिक संकटामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी हवालदिल। रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी। दक्षिण रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। तर राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागात मान्सूनपूर्व पाऊस। पंढरपूर शहरात जोरदार पावसामुळे दर्शन रांगेतील भाविकांचे हाल। वारा आणि जोरदार पावसामुळे रांगेत पाणी साचलं। मंदिर समितीनं तत्काळ योग्य व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा नगरसेवक विक्रम पापरकर यांचा इशारा। मुंबईमध्ये विक्रमी तापमानाची नोंद। गेल्या 10 वर्षातील मे महिन्यातील सर्वाधिक उष्ण रात्र म्हणून नोंद। सांताक्रूजमध्ये काल कमाल तापमान 35.1 अंश सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 2.7 अंशांनी अधिक होतं। राज्यातील धरणांमध्ये 30.88% पाणीसाठा। पुण्यातील धरणांमध्ये केवळ 22.10% उपयुक्त पाणी। प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नाशिकच्या मालेगावात मुसळधार पाऊस। वादळात रस्त्यावर पडलेले बॅरिकेड्स अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुजार यांनी स्वतः उतरून बाजूला केले। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल।